विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नवा गंध नवा ध्यास, सर्वत्र पसरली रांगोळ्यांची आरास। दीपावली सणाच्या आमच्याकडून तुमच्यासाठी शुभेच्छा खास। दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हॉटेल चैत्राली रेस्टॉरंट अँड बार, पुणे सोलापूर हायवेवरील इंदापूर बायपास गलांडवाडी नंबर 1 वनगडी पाटी माने पेट्रोल पंप समोर हॉटेल चैत्राली रेस्टॉरंट अँड बार। निसर्गरम्य वातावरण, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वच्छ व सुंदर परिसर, भारतीय बैठक व टेबलसह स्वतंत्र बैठक व्यवस्था, हॉटेल परिसरात CCTV, गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था। इंदापूर शहरातील नावाजलेले रेस्टॉरंट अँड बार हॉटेल चैत्राली। एकदा याल तर हमखास याल। सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। या बरं का दिवाळी निमित्त। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। आज वंचित बहुजन आघाडी परतूरच्या वतीने उपविभागीय कार्यालय परतूर यांना निवेदन सादर। प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे। वंचित बहुजन आघाडी परतूरच्या वतीने उपविभागीय कार्यालय परतूर यांना निवेदन सादर करण्यात आले। अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई म्हणून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच महसूल विभागामार्फत तात्काळ बांधावर जाऊन पंचनामे करावे। संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रवी भदरगे यांनी निवेदनाद्वारे केले आहे। सदरील निवेदनावर राहुल नाटकर, शहराध्यक्ष परतूर, ॲडव्होकेट सुरेश काळे, तालुका सल्लागार चंद्रकांत वाघमारे, सुरेश चव्हाण, श्रावण वाघमारे, प्रभू वाघमारे, भागवत वावळ, राजेश साळवे, दीपक भदरगे, सिद्धार्थ कांबळे, अनिल मनोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी ॲडव्होकेट सुरेश काळे, परतूर प्रतिनिधी। आज आपण आलो आहोत परतूर उपविभागीय कार्यालय आणि वंचित बहुजन आघाडी यांचं काय निवेदन आहे ते आपण प्रत्यक्ष त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे जे तालुका अध्यक्ष आहेत रवींद्र भदरगे यांच्याशी विचारू। बोला सर, आपलं नाव? माझं नाव रवींद्र लामू भदरगे, मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष। तर आपण सर आज इथं आला आहेत, नेमकं काय निवेदन घेऊन आला? आज आम्ही JDM कार्यालयाला गेल्या महिनाभरापासून खूप पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्याच्या हाताला आलेलं पीक जे सोयाबीन, कापूस, तूर हे सगळं नष्ट झालेलं आहे। सगळ्या शेतात पाणी झालेलं आहे आणि आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। मग शेतकऱ्यांनी जे पीक येण्यासाठी जो खर्च केलेला आहे तो खर्च सुद्धा या पावसामुळे शेतकऱ्याला मिळू शकत नाही, अशी एवढी बिकट या पावसानं परिस्थिती शेतकरी झालेली आहे। तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावा यासाठी JDM कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे। धन्यवाद सर। त्याचबरोबर आपल्या सोबत आपले वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल नाटकर सर आहेत। सर, आपण काय सांगाल याच्याबद्दल? सततच्या पावसामुळे जे काही शेतकऱ्याचे हालापेष्ट होत आहेत, कारण शेतामध्ये भरपूर पाणी आहे, सोयाबीन काढायला सुद्धा लोकांना जागा नाही, लोकांचे हल्ल्याचे ट्रॅक्टर जात नाही, त्यामुळं उभं पीक हे पाण्यामध्ये पुन्हा उगवतं की काय अशी भीती आहे। त्यामुळे अनेक शेतकरी हे स्वतःच्या काही जे गरीब शेतकरी आहेत त्यांनी दुसऱ्याकडून पैसे उसने किंवा व्याजाने घेऊन जे शेतीसाठी पैसा लावला तो पैसा निघणं सुद्धा अवघड आहे आणि असा सतत जर पाऊस असेल तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आत्महत्याकडे वळतात की काय, अशी भीती आम्हाला वाटत आहे। त्यामुळे आम्ही या सरकारला आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। त्याचबरोबर जालना जिल्हा जो आहे तो आपला जालना जिल्हा दुष्काळग्रस्त सरसकट जाहीर करण्यात यावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान द्यावं, अशी आमची मागणी आहे। जर सरकार आमची मागणी मान्य करत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही दिवाळीनंतर परतूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोठं आंदोलन उभं करून सरकारला या आमच्या मागण्या शेतकऱ्यांविषयी पत्रात पडून घ्यायचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू। धन्यवाद सर।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.